तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जायचं होतं आमच्या जुन्या कॉलेजमध्ये, कारण तिथं आणत होता दाखला मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. गाडी तुझी जरी असली तरी चलायगा तेरा भाई. भाई म्हणतो लाईक करून फॉलो करा राव. ना आलो डायरेक्ट घेऊन पोचलो गिरडीत काढत होतो मित्राचं पैसे बँकेत ना. भावाला म्हणलं काढ एक 50-60 हजार रुपये होऊ दे खर्च, बघ तुम्ही मोरच. तिथनं आम्ही गेलो डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलो, दाखला घेतला आणि तिथनं माघारी पण ओढलो. आता तुम्ही म्हणताल तिथला ब्लॉग घेतला नाही, उत्तर एक आणि सरळ सोपं आहे, लक्षातच नाही हो. तुम्ही म्हणताल अशा वेळी तुमचा लक्षात जातोय कुठं, आता कुठं जातोय ती मला बी माहित नाही, धरून ठेवा लागतोय पुढल्या बारी चांगला. मग माघारी येताना एकदम थांबलो होतो एसटीची वाट बघत. त्याला म्हणलं चल गाडीवर एसटी कधी यायची. मग तिथनं पुढे गेलो, तिथनं डायरेक्ट बंदा चेंज, गाडी चेंज आणि रस्ता चेंज. निघालो होतो डायरेक्ट कुंभारीला, कारण घेत होतो आपल्याला ऍडमिशन, त्यासाठीच गेलो होतो दाखला आणायला. सोलापूर हद्द संपली तसं हे पवन चक्की आणि हे डोंगर दिसायला चालू झालं. काय झाडी, काय डोंगर, काय गाडी तर खराब होती, पण पळवणारा बंदाला डेंजर होता, त्यामुळे गाडी पिरिरी सणाना टरारा. जतवरनं जाण्यापेक्षा आम्ही मधनं जायचं ठरवलं आणि बनाळीवरनं घेतली गाडी. बनाळीवरनं तसंच पुढे गेलो आणि कोसारीत गेलो. कोसारीत ही आपल्याला शाळा दिसली. शाळा तर एक नंबर होती, तुम्हाला पण दाखवली असती, पण माझ्याच कॅमेऱ्यात कॅप्चर झाली नाही. कोसारी पार करून येऊन पोचलो कुंभारीत ही मंदिर कशात होतं मला पण नाही माहिती. परत कुंभारी गावात गेलो. गावात तिथं विचारलो कॉलेज कुठं आहे. कॉलेजची माहिती काढली आणि डायरेक्ट येऊन पोचलो आम्ही कॉलेजमध्ये. कॉलेज दिसायला तर मोठं का बारका आता तुम्ही ठरवा. चालतंय, तुम्ही ठरवता त्यावर ऍडमिशन करून आलो. मग आम्हाला नेलं केमिस्ट्री लॅब मध्ये. इथं उगतच एवढ्या बाटल्या गुतवून ठेवले, एखाद्या फार्मा कंपनीत दिले तरी एका गावाची औषध भरून निघते. तिथलं सर म्हणलं ऍडमिशन कारण पहिला हाल म्हणल्यावर हल्लो जो, जिथं इज्जत नाही तिथं थांबतच. तसं इज्जत घरी पण नाही, पण घरी जायला लागते, इलाज नाही. कसं माघारी जाताना उपाशी पोटी कधी जायचं नसते, नाहीतर वड्यातली भूत खाती ती. आता तुम्ही म्हणताल ही कोणी सांगितलं नाही, मी माझ्या मनात काय बी बडबडत असतो. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही धरला घराकडचा रस्ता. जाता अचानक भारत भाऊला आली जुन्या शाळेची आठवण, म्हणून डायरेक्ट गाडी वळवली जुन्या शाळेकडे. आणि ही आहे बघा डिस्कळची आश्रमशाळा. इथं भारत भाऊ 4थी पर्यंत शिकलेत म्हणला. त्यांनी सांगायला लागली त्यांच्या जुन्या आठवणी, गणपती बुडवायचो, कपडे धुवायचो, ह्याव त्याव लय काय ते ऐकत आम्ही परत ह्या शाळेकडे येऊन पोचलो. बराच वेळ फिरून तिथं आम्ही डायरेक्ट धरला घराकडचा रस्ता. बाकी हा ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट मध्ये सांगा, आणि तेवढं फॉलो केलं नसेल तर फॉलो तेवढं करा. भेटू अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.